बातमी राजकीय वर्तुळातली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात न घेतल्याचं देखील त्यांनी नाराजीत म्हटलेलं आहे। महानगर प्रमुख विलास शिंदे देखील नाराज असल्याची माहिती समोर येते। सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती। या सगळ्या संदर्भात सुधाकर बडगुजर यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। यानंतर पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहे। भाऊ, पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली, काही वेळापूर्वी तुम्ही वक्तव्य देखील केलं की मी पक्षात नाराज आहे, नेमकं काय कारण आहे? मध्यंतरच्या काळामध्ये संघटनात्मक बदल झाले, तेव्हापासून एक 10-12 लोकांची टीम नाराजीचा सूर आहे आणि तो नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय, हे माझं स्टेटमेंट आहे। तुम्ही म्हटले की तुम्ही नाराज आहे का? मी कोणावर नाराज नाही, मी स्वतःवरच नाराज म्हणून असं मी एक स्टेटमेंट केलं। परंतु मग देवेंद्र फडणवीस साहेबांना काल जे भेटलो की ते महापालिकेच्या प्रश्नांसाठी भेटलो, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हितांसाठी भेटलो की जे महापालिकेच्या आस्थापनावरती 3609 पदं रिक्त आहेत, ते रिक्त पदं त्वरित भरावे, कारण येणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सुरळीत पार पडावा आणि कर्मचाऱ्यांवरती ताण पडू नये यासाठी ती भूमिका होती। आणि दुसरा प्रश्न होता क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले गेले नाही, तर ते प्रमोशन द्यावं, हा मुद्दा त्या ठिकाणी होता। आणि तिसरा मुद्दा होता आश्वासित प्रगती योजनेचा, जो शासन निर्णयानुसार 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आणि 30 वर्षानंतर दिला जातो, तो त्वरित द्यावा। ह्या 3 प्रमुख मागण्या होत्या आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी दिसलेत आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल। विलास शिंदे पण नाराज आहेत का? ते नावं नाही घेता येणार मला आता, उघडपणे नाराज आहेत एवढंच मी सांगितलं। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। तर या सगळ्या संदर्भात गिरीश महाजनांनी काय म्हटलंय पाहूया आपण। मला असं वाटतं की नुसतं सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो, आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही। हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही। पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही। उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी ते पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।